उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली। दरम्यान अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर बोलताना शिंदेंनी मी रडणारा नाही तर लढणारा आहे असं म्हटलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केली आहे। रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीमध्ये वाद निर्माण होत असल्याचा दावा शिंदेंनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदेंचे मंत्री आता त्यांचं ऐकत नाही, शिंदेंच्या मंत्र्यांचे बॉस आता फडणवीस असल्याचं म्हणत अंबादास दानवेंनी टीका केली आहे। तर दानवेच त्यांचा बॉस बदलण्याच्या तयारीत असल्याचं म्हणत दानवेंना उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाली आहे। मनसेला 70च्या आसपास जागा देण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी आहे। घातपाताचा कट रचणारे धनंजय मुंडेच असल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय। मुख्य सूत्रधाराला सरकार चौकशीपासून आणि अटकेपासून वाचवत असल्याचं म्हणत पोलीस संरक्षण नको असा अर्ज पोलीस अधीक्षकांना देण्यात आला। राजन पाटलांनी बाळराजेंच्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे। शरद पवार यांच्या चरणावर मी लीन होतो असं म्हणत हे प्रकरण इथेच थांबवण्याची विनंती त्यांनी केली आहे। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढावं अशी इच्छा अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। दोन्ही राष्ट्रवादी समविचारी आहेत, त्यामुळे एकत्र लढावं असं वक्तव्य राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी केलं। एकीकडे कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणायचं आणि दुसरीकडे स्वतःच्या पत्नीला निवडणुकीला उभं करायचं हे लोकशाहीचं विकेंद्रीकरण नाही तर सत्ता केंद्रीकरण असून जनता यांना धडा शिकवेल अशा शब्दात बच्चू कडूंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावलाय। तुळजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनुजा अजित परमेश्वर यांची बिनविरोध निवड झाली आहे। अनुजा परमेश्वर या भाजपच्या उमेदवार आहेत। तुळजापूरमधून नगराध्यक्षपदासाठी गगनगिरी महाराज भाजपकडून इच्छुक होते, मात्र त्यांना डावलून पिटू गंगणे यांना उमेदवारी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पिंटू गंगणेला उमेदवारी देण्यावरून खासदार ओमराजे निंबाळकरांनी राणा पाटलांना टोला लगावलाय। जनता हा लोकांचा हिशोब ठेवणार असं म्हणत ओमराजे निंबाळकरांनी राणा पाटलांना इशारा दिलाय। मालेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षाला मारहाण झाली आहे। माळेगाव नगरपंचायतीचे उमेदवार नितीन तावरेंना मारहाण झाली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। वाशिम जिल्ह्यातील 4 नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणूक कोर कमिटीमध्ये सदस्य असलेल्या भाजपच्या जिल्हा सरचिटणीस संगीता इंगोले यांना उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। अनेक निष्ठावंत नाराज असल्याचं संगीता इंगोले यांनी म्हटलं। जामनेर नगरपालिकेतून भाजपच्या 3 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आणि यामुळे जामनेरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी 8 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर नगरसेवक पदासाठी आलेल्या 366 अर्जांपैकी 321 अर्ज मंजूर करण्यात आले, तर प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या कुसुम परचंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे। बीडमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीमध्ये मोठं अर्थकारण झाल्याचं वक्तव्य आरपीआय प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केलंय, तर त्यांनी राष्ट्रवादी विरोधात भूमिका असल्याचंही जाहीर केलंय। सिल्लोड नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपर जिल्हाधिकारी आणि निवडणूक निरीक्षकांनी तहसील कार्यालयाला भेट दिली। यावेळी त्यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला। ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक युती म्हणूनच लढणार असल्याचं जिल्हा निवडणूक प्रमुख कपिल पाटील यांनी सांगितलं। भिवंडी तालुक्यातील 21 जिल्हा परिषदांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। आता एक मोठी बातमी, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची एकत्रित बैठक होणार आहे। या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे, तर जिल्हा आणि विभागनिहाय समन्वय समितीचा अहवाल सादर केला जाणार आहे। शिवालय इथे 11 वाजता ही बैठक होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत। या बैठकीत नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीची स्थानिक पातळीवरील जुळवाजुळव करत सुसंवाद साधला जाणार आहे, तर अनिल परब, अनिल देसाई, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, महादेव जानकर इत्यादी नेते आज सहभागी होणार आहेत। महामार्गाच्या भूसंपादनात 73.4 कोटींचा घोटाळा प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं बीडमध्ये मोठी खळबळ माजली आहे। यातील 3 जणांना अटक करण्यात आली आहे। या घोटाळ्याची व्याप्ती पाहता तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे। बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर हे या समितीचे प्रमुख असून पुढील तपास सुरू आहे।
कुर्ल्यात विद्युत निरीक्षण कार्यालयामध्ये लाच घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। यात सहाय्यक अभियंता गजानन राठोड यांना अटक करण्यात आली आहे। मात्र लाच घेणारा मुख्य व्यक्ती विद्युत निरीक्षक निलेश मदने पसार झालाय। यामुळे तक्रारदारानं नाराजी व्यक्त करत तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे। पुणे आणि लोणावळा परिसरातून मंगळवारी रात्री वाहिलेल्या थंडगार वाऱ्यांमुळे मुंबईचा पारा हा 16.2 पर्यंत घसरला। मुंबईमध्ये गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच इतक्या निच्चांकी किमान तापमानाची नोंद झाली आहे। पुढील 4 ते 5 दिवसात किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होईल असं हवामान खात्यानं सांगितलंय। भांडेवाडी परिसरातील घरात बिबट्या शिरला आणि नागपूरच्या भांडेवाडी परिसरात हा बिबट्या शिरला होता। दुसऱ्या मजल्यावर बिबट्या शिरल्यानं एकच खळबळ माजली। दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या बिबट्याला जेरबंद केलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील हसनापूर परिसरातून बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे। वन विभागाच्या पथकानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला आणि त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देत निवेदन सादर केलं। शिक्षक सन्मान आक्रोश आंदोलन या आंदोलनाच्या अंतर्गत तानाजी कांबळेंच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आलं। अकोल्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सारख्या महत्त्वाच्या शासकीय रुग्णालयांना देखील खासगी भागीदारीमध्ये चालवण्याचा सरकारचा विचार सुरू आहे। याला काँग्रेसकडून विरोध दर्शवण्यात आलाय। साजिद खान पठाण यांनी रुग्णालयामध्ये जाऊन संताप व्यक्त केला। नांदेड विद्यापीठातील विद्यार्थ्यांना 1 ते 9 डिसेंबर दरम्यान हॉस्टेल सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। क्रीडा महोत्सवाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी हॉस्टेलची सोय करण्यात येणार आहे। या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध केलाय। विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून बाहेर न काढण्याची मागणी करण्यात आली आहे। अहिल्यानगरमध्ये मालेगाव अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यात आलाय। आरोपीला तातडीनं फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। मालेगावच्या डोंगराळे बालिका अत्याचार प्रकरणाचे पडसाद मनमाडमध्ये उमटले। सराफ असोसिएशनच्या वतीनं बंद पुकारत मूक मोर्चा काढण्यात आला। सिंधुदुर्गाच्या जामसंडेतील गोपटे माध्यमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थी सार्थक कर्लेच्या विज्ञान प्रतिकृतीची राज्यस्तरीय इन्स्पायर मानकसाठी निवड झालेली आहे। लांजा इथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्रदर्शनातून आता भंडारा जिल्ह्यातील शहापूर इथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी सार्थकची निवड झाली। कल्याणवरून सीएसएमटीला ट्रेनमध्ये केळवण पार पडलं। डोंबिवलीतील तरुणींनी केळवण साजरं केलं। मैत्रिणीच्या लग्नाला जाऊ शकत नसल्यानं ट्रेनमध्येच केळवण साजरं केल्याचं तरुणींनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्र गुजरात सीमेवरून वनविभागानं 6 जणांना ताब्यात घेतलंय। सीमारेषेवर अवैध वृक्षतोडीसह प्राण्यांची शिकार करताना रंगेहात अटक केली आहे। त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला। मालेगावात अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबाची भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भेट घेतली। यावेळी त्यांनी कुटुंबांचं सांत्वन करत नराधमावर कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये नकली नोटा फिरत असल्याचं समोर आलंय। 500च्या नकली नोटा असल्यानं नागरिकांनी नोटा चेक करून स्वीकारण्याचं आवाहन करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरमधील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला वेग आलाय। मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्यात।